म्युच्युअल फंडची गुंतवणूक सेफ आहे का? सो हा बऱ्याच जणांकडून आम्हाला प्रश्न येतो. सो त्यावेळेस आम्ही सांगतो की म्युच्युअल फंड हे खूप स्ट्रक्चराइज पद्धतीने काम करतं. मित्रांनो, यामध्ये कोणकोणते डिपार्टमेंट काम करतात, त्याच्यानंतर कुठे पैसे आपले कस्टडीमध्ये सांभाळले जातात, ह्या सर्व गोष्टीची मी तुम्हाला माहिती देणार आहे. त्याच्या अगोदर जर तुम्ही चॅनलला फर्स्ट टाईम असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण आम्ही प्रत्येक फायनान्शियल सब्जेक्टवरचे गुंतवणूक आम्ही घेऊन येत असतो. जर आज तुम्ही समजा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताय, तर बऱ्याच वेळा मार्केटला अफवा येतात की म्युच्युअल फंड कंपन्या लॉस होतील, म्युच्युअल फंड डुबतील किंवा ह्या गोष्टी घडतील. पण तसं नाहीये. सर्वात पहिले समजून घेऊ की म्युच्युअल फंडचं स्ट्रक्चर कसं चालतं. सर्वात महत्त्वाचं, म्युच्युअल फंडमध्ये एक पहिला स्पॉन्सरशिप तयार होते, की समजा एखादा व्यक्ती म्हटला की ठीक आहे, मला म्युच्युअल फंडची एएमसी कंपनी स्टार्ट करायची. तर पहिले स्पॉन्सर तयार होतात. मग तिथे एक ट्रस्टी तयार होतात. कारण हे जे सर्व पैसे आहेत एका कुठल्याही इंडिव्हिज्युअल व्यक्तीच्या नावाने ते ट्रस्ट तयार केलं जातं. ट्रस्ट स्थापन झाल्यानंतर एक एएमसीला अपॉइंटमेंट केलं जातं, जसे वेगवेगळे एएमसी आहेत. आणि मग त्या एएमसीमध्ये ते फंड्स इन्व्हॉल्व केले जातात. सो त्याचबरोबर एएमसी हे त्यावेळी फंड मॅनेजरला सुद्धा अपॉइंटमेंट करते. एएमसी फंड मॅनेजरला अपॉइंटमेंट केल्यानंतर जो फंड मॅनेजर असतो, तुम्ही जे काही पैसे गुंतवणूक करताय त्या पैशाची तो देवाणघेवाण करत असतो. यामध्ये आणखी एक महत्त्वाचं डिपार्टमेंट असतं मित्रांनो, ते म्हणजे कस्टडियन. सो आता कस्टडियन काय प्रकार आहे, की ठीक आहे, आता फंड मॅनेजर गुंतवणूक करतोय पैशाची, पण ते प्रॉपर गुंतवणूक होत आहेत का, किंवा एकाच सेगमेंटला काही जास्त स्टॉक्स दिले जात आहेत का, काही गैरव्यवहार होत आहेत का, हे सर्व पैसे बघण्यासाठी सेबीने गाईडलाईन दिल्या. हे खूप महत्त्वाचं आहे, ते म्हणजे कस्टडियन. सेबीच्या काही सिलेक्टेड ऑथोराइज कस्टडियन डिपार्टमेंट आहेत. त्यामधलंच एक तुम्ही जी काही ऑर्गनायझेशन आहे कस्टडियन, ती तुम्ही म्युच्युअल फंडच्या एएमसीसाठी तिथली ट्रस्टी हे सिलेक्ट करतात. आणि मग ते कस्टडियनमध्ये आल्यानंतर त्या कस्टडियनच्या अंडर हे म्युच्युअल फंडचे व्यवहार चालू होतात. त्यामुळं इथं तिसरं डिपार्टमेंट इन्व्हॉल्व होतं. म्युच्युअल फंडमध्ये आणखी गोष्ट महत्त्वाची असते, आरटीए, रजिस्टर अँड ट्रान्सफर एजंट्स. हे कोण अपॉइंटमेंट करतं, तर हे एएमसी अपॉइंटमेंट करतं. यांचा रोल काय असतो, की एखादा व्यक्ती नवीन येतोय, तो सोडून जातोय, किंवा युनिट ट्रान्सफर, त्यांचं अकाउंटिंग, न्यू इन्व्हॉल्वमेंट, ह्या सर्व गोष्टी हा आरटीए करत असतो. हे सर्व गोष्टी या म्युच्युअल फंड ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होत असतात. यामध्ये सर्वात महत्त्वाचं आणखी एक डिपार्टमेंट असतं, स्कीम ऑडिटर्स. सो म्युच्युअल फंडमधील जे काही स्कीम आहे त्याचं ऑडिट केलं जातं दर 3 महिन्याला, की त्यामध्ये प्रॉपर ट्रान्झॅक्शन होत आहेत का. हे कोण अपॉइंटमेंट करतं, तर हे अपॉइंटमेंट करतं एएमसी अपॉइंटमेंट करतं. सो आणि यामध्ये आणखी एक डिपार्टमेंट येतं, ते म्हणजे एएमसी ऑडिटर. सो ते एएमसीचं सुद्धा दर 3 महिन्याला 6 महिन्याला ऑडिट केलं जातं. त्यामुळं एका म्युच्युअल फंडमध्ये जवळजवळ हे 6-7 डिपार्टमेंट वर्किंग करत असतात. त्यामुळं आपले पैसे डुबतील किंवा घडतील असा काही प्रकार नाहीये. हां, ठीक आहे, मार्केटचा जो काही चढाव उतार आहे त्यानुसार आपल्या पैशाची व्हॅल्यू वाढणार आहे, कमी होणार आहे, तो भाग वेगळा. पण एखादी एएमसी पैसे घेऊन पळून जाईल किंवा असला प्रकार अजिबात तिथे होत नाही. कारण ह्या सर्व कंपन्या तिथे इन्व्हॉल्व असतात आणि ह्या सर्व गोष्टीची जी एक रेग्युलेटरी आहे ती सेबी ऑब्झर्व करत असते. सो सेबी ऑब्झर्व करत असते की यामध्ये प्रॉपर सर्व गोष्टी चालल्यात का. प्रत्येक म्युच्युअल फंड म्हणजे प्रत्येक एएमसी साठी सेबीनी एक गाईडलाईन दिलेली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल म्हणून सांगतो, एक केआयएम म्हणून एक डॉक्युमेंट येतं, की इन्फॉर्मेशन मेमोरियम. सो याचा एक फॉर्मॅट सुद्धा ठरलेला असतो, की कुठल्या पेजवर काय माहिती द्यायची, किती माहिती किंवा सर्व गोष्टी. त्यामुळे त्याचं सुद्धा स्टँडर्ड फॉर्मॅट आहे. त्यामुळे ह्या ज्या काही गुंतवणूक येते, म्युच्युअल फंड हे सेबी रेग्युलेटरीच्या अंडर येतं. त्याच्यामुळं इथे आपली गुंतवणूक जी आहे मार्केट चढावानुसार कमी जास्त होऊ शकतात, पण पैसे डुबतील किंवा असा काही प्रकार या ठिकाणी नाहीये. जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी क्रिएट केला होता, की तुम्हाला सुद्धा माहिती पाहिजे, की तुम्ही जे पैसे गुंतवणूक करताय त्यामध्ये कशा पद्धतीने हे पैसे वर्किंग होतात. मित्रांनो, याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्स करा. आणि जर एखाद्या विषयाबद्दल तुम्हाला मी व्हिडिओ घ्यावा असं वाटत असेल तर तो सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करा. पुढचा व्हिडिओ आम्ही नक्की त्यावर घेऊन येऊ. आणि हा व्हिडिओ मॅक्झिमम तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करा, कारण बरेचसे लोक आज म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापासून त्यांना अक्नॉलेजमेंट नाही किंवा माहिती नाहीये, की म्युच्युअल फंडची स्ट्रक्चर कशा पद्धतीने चालतं. तुमच्या एका शेअरिंगमुळं त्यांना सुद्धा गुंतवणुकीचं नॉलेज वाढणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा. धन्यवाद.